तर आज आमची अॅनिव्हर्सरी आहे आणि त्याच्या निमित्त अकलाई देवीच्या दर्शनाला आहो आणि मी आलो होतो. पण आज ना तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती की इथून पुढं आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी म्हटलं आहे की तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची, ती तर मी शेअर करणारच आहे. त्या अगोदर अॅनिव्हर्सरी आहे म्हटल्यानंतर मस्त असा जेवणाचा बेत तर व्हायलाच हवा. म्हणून आव्हांनी सकाळ सकाळी आंबे आणून दिले होते आणि इथं माझं आमरस बनवायचं चालू होतं. तसं मला स्वामींना सुद्धा नैवेद्य दाखवायचा होता आमरस पुरीचा. त्यामुळे मग म्हटलं चला बनवूया आमरस, पुरी, भजी, पापड, मस्त सांडग्यांची भाजी. असा काही साधा पण गावरान बेत होता. सांडग्यांची भाजी सुद्धा मस्त अशी झाली होती. साधी रेसिपी बनवली होती, ती सुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करते. आणि इथं बघा मस्त आमरस बनवून तयार होता. तशा तर दोन्ही माझ्या लेकी क्लासला गेल्या होत्या आणि बऱ्याच ताईंच्या लोणी स्पंज डोसा दाखवल्यानंतर मला कमेंट आल्या की तुझा तवा कोणता आहे किंवा किती सेंटीमीटर आहे. मी पण इतकं बारीक बघितलं नव्हतं. हे बघा माझा फ्युचराचा तवा आहे, ह्याच्यावरती सगळ्या डिटेल्स आहेत. तुम्ही हा ऑनलाईन सुद्धा मागवू शकता तवा. मला जर सेम तवा मिळाला तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी नक्की देते. पण खूप छान आहे, बिलकुल याला तेल वगैरे वापरावं लागत नाही. स्टार्टिंगचा एक डोसा किंवा उत्तप्पा बनवताना अगदी 1-2 ड्रॉप तेल लावलं ना की परत एकदा सुद्धा तेल वापरायची गरज पडत नाही. आता तवा दाखवून झाला. मस्त सांडग्याची भाजी बनवत होते. 4 चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये जिरी, मोहरी आणि ठेचलेला गावरान लसूण टाकला. एक बारीक चिरलेला मीडियम साईजचा कांदा टाकून मस्त सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला. त्यानंतर ना अगोदरच सांडगे मी थोडंसं तेल टाकून ना तव्यात भाजून घेतले होते. ते सांडगे टाकले, थोडीशी कोथिंबीर टाकली आणि 1 मिनिट परतून घेतले. आता याच्यामध्ये थोडंसं साठवणीचं काळं तिखट टाकून घेतलं आणि 1.5 ग्लास कोमट पाणी टाकून घेतलंय. आता मस्त 10 मिनिटं ही सांडग्याची भाजी शिजवून घ्यायची. तोपर्यंत म्हटलं आता भजी बनवायचेत ना, तर पालकाची भजी बनवूया. तशी आपल्या गार्डनमध्ये थोडीशी पालक आहे. बाजारमधून आणलेली जी पालकाची पेंडी होती ना, त्याची मुळं लावली होती आणि अधूनमधून अशी थोडीफार त्याची पालक निघत असते. तीच पालक घेऊन आले आणि स्वच्छ धुतली. म्हटलं चिरून घेऊया मस्त. तशी तर भाज्यांची सगळी तयारी करून ठेवली होती. तर बेसन पीठ, थोडीशी जिरं, थोडंसं धन आणि थोडासा ओवा हे ठेचून घेतलं होतं मी. लाल मिरचीची पूड, थोडीशी हळद हे सगळं घेतलं होतं. त्याच्यामध्ये आता ना लांब कट केलेला कांदा आणि पालक टाकून घेतली. चवीपुरतं मीठ टाकलं आणि थोडं थोडं पाणी घालून ना अगदी बॅटर याचं भज्यासाठी बनवून घेणार आहे. समोर बघताय तुम्ही सांडग्याची भाजी सुद्धा आपली शिजत आलेली आहे आता. आणि त्याच्यामध्ये ना 2 चमचे जाडसर कुटलेला शेंगादाण्याचा कूट टाकून घेतलाय आणि आपली मस्त अशी सांडग्याची भाजी तयार आहे. आता 10-15 मिनिटं मस्त ह्या भज्यांचं पीठ आहे ना भिजवून घ्यायचंय, म्हणजे भजी एकदम छान होतात. पण बघा नेमकी गडबड होती एवढी सगळी स्वयंपाकाची आणि गॅसची टाकी मात्र संपून बसली. आता मला ही जोडल्याशिवाय काही पर्याय नव्हता. आणि एकदम बघा गॅसचं झाकण काढल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल एवढ्या जोरात गॅस बाहेर पडला ना, मलाच समजलं नाही की असं कसं काय झालं म्हणून. पहिल्यांदाच माझ्यासोबत असं काहीतरी झालं होतं, तुम्हाला सुद्धा दिसलं असेल. प्रेशरने एकदम झाकण निघल्यानंतर गॅस बाहेर पडला. असं म्हटलं चला आता गॅस टाकी तर जोडून घेतली. मला जवळजवळ 2 महिने ही गॅस टाकी गेली आणि म्हणजे नेहमी 4-5 दिवस कमी नाही तर 2 महिने मला गॅस टाकी जाते. आता मस्त असे बघा इकडं मसाला भात सुद्धा शिजायला टाकला. त्यानंतर सगळ्या गरमागरम टंब फुगलेल्या अशा पुऱ्या बनवून घेतल्या. इतक्या छान फुगल्या होत्या आणि फक्त गव्हाच्या पिठाच्या म्हणजे जी चपातीसाठी कणिक मळतो ना त्याच्या पुऱ्या बनवून घेतल्या. आणि नुसतं पुऱ्या बनवून तर काय भागणार नाही बरं का, म्हणून मी चपाती सुद्धा बनवल्या होत्या. आणि त्यानंतर बघा मस्त असे हे सगळे भजी आहेत ना सोडून घेतले. शक्यतो भज्यांसाठी ना मी सोडा वगैरे वापरत नाही. हे कडकडीत गरम झालेलं तेल आहे ना, तेच थोडं भज्याच्या पिठामध्ये टाकत असते. ह्यानं भजी आहेत ना मऊ एकदम होतात आणि छान होतात. त्यामुळे सोडा वापरायची गरज पडत नाही. सगळा स्वयंपाक झाल्यानंतर तुम्ही पाठीमागं घड्याळात बघितले असतील, मला 1 वाजलेले आहेत दुपारचे एवढं सगळं आवरेपर्यंत. कारण बाकीची पण घरातली सगळी कामं आवरली होती, झाडांना पाणी देणं वगैरे सकाळ सकाळी उन्हाच्या अगोदर. त्यामुळं आता पहिला नैवेद्य तर स्वामींना दाखवून घेतला. स्वामींना जेवण करा म्हटलं. आमची आज ॲनिव्हर्सरी आहे आणि आम्हाला दोघांना भरभरून आशीर्वाद द्या म्हटलं. जे काही तुम्हाला आशीर्वाद तुमच्या हे ना असतील ते द्या आणि इथून पुढं पण आमच्या दोघांचा सुखी संसार असाच होऊ देत एवढंच मागितलं. बाकी तर काही ते न मागता देतातच, त्याचा काही विषय नाही. म्हणून इथं नैवेद्य दाखवून घेतला. त्यानंतर माझ्या दोन्ही लेकींनी पण जेवण वगैरे करून घेतलं. आणि तसं तर ना आज मस्त
मस्त असं आवरून आम्ही अकलाई देवीच्या दर्शनासाठी जाणार होतो, म्हणून छान आवरलं होतं. आणि आज खरं तर योगायोगे प्रमोशनचं शूटसुद्धा होतं. आणि कोणतं प्रमोशन होतं हे सांगते तुम्हाला. तर काही प्रमोशनचे मेकअपचे प्रोडक्ट आले होते माझ्याकडं. आणि बघा योग किती सुंदर होता माझ्यासाठी की मला स्पेशल त्या प्रमोशनच्या व्हिडिओसाठी आवरावर करावी लागली नाही. म्हणजे ॲनिव्हर्सरी निमित्त तसं आवरणारच होते मी मंदिरात जाताना. तर म्हटलं चला प्रमोशनचंही आवरून झालं. फेसेस कॅनडा या कंपनीचे किंवा ब्रँड्सचे मला प्रोडक्ट मेकअपसाठी आले होते. त्याच्यापासूनच हा मेकअप केला होता. अगदी दुपारी 2 वाजता हा मेकअप केला होता. आणि तुम्हाला व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला ना तर लक्षात येईल की संध्याकाळचे 8-8:30 वाजेपर्यंत हा मेकअप तसाच तसा राहिला होता. आणि खूप सुंदर प्रोडक्ट आहेत, लाईट वेट आहेत. असं केल्यानंतर मेकअप जास्त हेवी वगैरे वाटत नाही. जे पण तुमच्यासोबत इथून पुढं प्रमोशन शूट येतील आणि शेअर करेन ना ते प्रामाणिकपणे चांगले असतील तेच करेन. आणि पुढं जाऊन तर काही मनातल्या गोष्टी शेअर करणारच आहे. आणि आत्तापर्यंतच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा. आत मंदिरात जाऊन अकलाई देवीचं छान दर्शन घेतलं, कारण हे टायमिंग होतं 3:30-4चं. त्यामुळे मंदिरात इतकी काही गर्दी नव्हती उन्हामुळं. आणि दर्शन झाल्यानंतर इथंच कडेला देवीच्या मंदिराच्या नदी आहे बघा. आता पाणी तर कमी झाले पण खूप पक्षी होते. म्हणजे नदीमध्ये म्हटलं चला तुम्हाला शेअर करावं. असे थवेच्या थवे बसले होते मस्त असे. आज आमची अॅनिव्हर्सरी आहे आणि त्याच्या निमित्त अकलाई देवीच्या दर्शनाला आहो आणि मी आलो होतो. पण आज ना हा प्रमोशन शूट होता खरं तर माझा, देवीचं दर्शन आणि दोन्ही गोष्टी अशा मिळून आल्या, त्यामुळे मी खूप खुश आहे. पण तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती की इथून पुढं आपल्या चॅनलवरती प्रमोशनचे व्हिडिओ सुद्धा येतील. तर मी तुम्हाला ते बघू नका असं म्हणणार नाही बिलकुल. तुम्ही आवर्जून ते व्हिडिओ बघा. कारण तुम्हाला कमीत कमी काही घरातल्या क्लिनिंगचे प्रोडक्ट असतील किंवा मग मेकअप प्रोडक्ट असतील, जे काही मला प्रमोशन येतील ना चांगले, तेच मी स्वीकारणार आणि तेच तुमच्यासोबत शेअर करणार. तर मी तुम्हाला का म्हटलं की तुम्ही प्रमोशन बघा. तुम्ही त्या प्रमोशन बघताय म्हणजे त्या गोष्टी घ्या असं मी म्हणणार नाही. पण एखादं मेकअप प्रोडक्ट असेल तर त्याच्यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट वापरले जातात, त्याच्यापासून फायदे काय होतात, हे तरी तुम्हाला कमीत कमी प्रमोशन व्हिडिओ बघितल्यानंतर समजेल. आणि त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस स्वतःसाठी काही मेकअप प्रोडक्ट घेण्यासाठी जाल त्यावेळेस तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती होईल. किंवा तुम्ही घरातल्या क्लिनिंग संदर्भात जर एखादं क्लीनर किंवा एखादी गोष्ट घ्यायला गेलात तर त्याच्यामध्ये काय काय आहे किंवा कुठल्या गोष्टीनं काय काय क्लीन करू शकतो. फॉर एक्झाम्पल क्षाराचे डाग आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनं प्रोडक्ट घ्या. पण ज्यावेळेस तुम्ही प्रमोशनचे व्हिडिओ बघता त्यातून तुम्हाला थोडं ना थोडं नॉलेज मिळत असेल, म्हणजे मिळतच. तुम्हाला जर खरंच प्रमोशनचे व्हिडिओ आवडत नसतील ना तरी बघितलं नाही ना तरी पण मी काही तुमच्यावरती नाराज बिलकुल होणार नाही. परंतु मी इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप म्हणजे खूप प्रयत्न केले. आणि जे पण प्रोडक्ट मी तुमच्यापर्यंत इथून पुढे प्रमोशनसाठी घेईन, एक्सेप्ट करेन आणि पोहोचवेन, ज्याचा रिव्ह्यू दाखवेन ना, मला आवडले, मला ते चांगले वाटले तरच ते प्रमोशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुमच्या खिशातले पैसे वेस्ट घालवून मला पैसे कमवण्यात काही समाधान नाही. मग म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगावं की प्रमोशनचे व्हिडिओ इथून पुढे येतील, तुम्ही सगळे बघचाल आणि माझ्यावरती आणि माझ्या फॅमिलीवरती प्रेम आणि सपोर्ट असेच करत राहताल. खरं तर तुम्ही माझी फॅमिली, तुमच्यामुळं मी आजपर्यंत इथं आहे आणि तुम्ही बघू शकता. प्रत्येक युट्यूबर हा यूट्यूब चॅनल म्हणजे काढतो तो पैसे कमवण्यासाठीच काढत असतो. आणि माझीही काही छोटी छोटी स्वप्न आहेत, माझ्या लेकींच्या संदर्भातली असू द्या किंवा माझी स्वतःची असू द्या किंवा माझ्या घरातल्या काही गोष्टी असू द्या, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे माझे गोड चाललेले प्रयत्न आहेत. आणि त्या प्रयत्नांना माझ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप मोठं सहकार्य आहे. असंच तुमचं प्रेम आणि सपोर्ट माझ्यासोबत राहू द्या. आणि आव्हानांना मला आज अॅनिव्हर्सरी निमित्त तुमची इच्छा असेल तर खूप खूप शुभेच्छा द्या. चल, मस्त असं दर्शन वगैरे झालं, छान शूट ही झाला. आता बघू आव्हानांना काहीतरी गिफ्ट देते अॅनिव्हर्सरी निमित्त. बघू, मला त्यांनी गिफ्ट ऑलरेडी दिलेली आहे. साडी आणली त्यांनी मला, ती साडी दाखवीन मी तुम्हाला. आज थोडं माझं सकाळपासून पूर्ण दिवस कामात गेलाय, खूप कामात गेलाय. म्हणजे सगळा स्वयंपाक तुम्ही पाहिला असेल. म्हटलं चला अॅनिव्हर्सरी आता छान काहीतरी बनवलं पाहिजे म्हणून. आणि त्यामुळं तर साडी झालं तर आज दाखवेन, नाही तर उद्या दाखवते. आव्हानचा ड्रेस मात्र म्हणजे ड्रेसच घ्यायचा विचार आहे.
तर तो मात्र बघायला भेटेल. आजचा व्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. दर्शन घेतलं, त्यानंतर घरी आलो, कारण ना मला ते प्रमोशन शूट होतं ना, त्याची व्हिडिओ होती, ती तुम्ही काल पाहिलीच असेल शॉर्ट व्हिडिओ. ती एडिट करून अपलोड करून ब्रँडला पाठवायची होती. म्हटलं चला अगोदर ते व्हिडिओचं काम करूया आणि नंतर आहोंना ड्रेस घ्यायचा आहे ना त्याच्यासाठी जाऊया. म्हणून संध्याकाळचे 7, 7:15 वाजता आम्ही गावामध्ये आहोंना ड्रेस घेण्यासाठी गेलो होतो. आणि समोर बघितलं असेल तुम्ही माझा मेकअप जशाच तसा राहिलेला आहे. मुद्दामून मला पण प्रोडक्ट कसे आहेत हे सगळं बघायचं होतं, म्हणूनच मी मेकअप काढला नव्हता. आणि इतके सुंदर ब्लाऊज पीससुद्धा तिथं आले होते. म्हटलं चला अगोदर ड्रेस घेऊया आहोंचा, नंतर बघूया. ड्रेस उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते. रात्री गडबड झाल्यामुळं मी काही दाखवू शकले नाही तिथं, कारण तिथले कामगारसुद्धा म्हणजे निघाले होते आता घरी, त्यामुळे त्यांचा वेळ घ्यायला नको म्हणून पटकन ड्रेस चॉईस केला. त्यानंतर काही मला ब्लाऊज पीस आवडले ते घेतले आणि घरी आले. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.